स्टुडंट्स, आता आपण चॅप्टर पाहणार आहोत ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. तर त्यामध्ये काय सांगितलं पहिल्यांदा असं दिलं आहे की डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, इन विच ब्लॉक द मॉडर्न पिरियडिक टेबल आर द ट्रान्झिशन अँड द इनर ट्रान्झिशन एलिमेंट आर प्रिपेअर्ड. तर कोणत्या ब्लॉकमध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये कोणत्या ब्लॉकमध्ये असं दिलं आहे की ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन जो एलिमेंट आहे तो प्लेस्ड आहे, कोणत्या याच्यामध्ये आहे, तर त्याचा आन्सर आहे डी ब्लॉक. तर याचं आन्सर काय, डी ब्लॉकमध्ये. डी ब्लॉकमध्ये ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन जे एलिमेंट आहेत ते प्लेस्ड होतात. त्याचा आपण आन्सर जर व्यवस्थित लिहायचं असेल तर काय लिहू शकतो, द ट्रान्झिशन एलिमेंट अँड द इनर ट्रान्झिशन elements are placed on D block and F block respectively. D आणि कोणता आहे, F block. इंट्रोडक्शन बघून घेऊ. द ट्रान्झिशन एलिमेंट बिलॉंग द डी ब्लॉक. इथे त्याचा आन्सर दिला आहे पिरियडिक टेबल अँड IUPAC convection transition metals are atoms has the ion incomplete D shell or given cation or incomplete D shell subshell. They exhibit properties between those S and F element. The transition element of the modern periodic table appear as group 3 and 12. तर मॉडर्न पिरियडिक टेबल कशात अपेअर होतं, 3 आणि 12मध्ये आणि 4 लॉंग पिरियड. द n-1 d orbital as compressed of the successively fulfilled each element. जो डी ब्लॉकचं हे n-1चा डी ऑर्बिटलचा कॉम्प्रेस्ड कशा सक्सेसिव्हली फुलफिल्ड येतो. आणि वेअर एन तो काय अनलिमिटेड ऑर अल्टिमेटेड ऑर व्हॅलन्स शेल. एन म्हणजे काय, व्हॅलन्स शेल आहे. आणि द 3D सिरीज कंप्रेस ऑफ एलिमेंट स्कँडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, Z = 21. झिंकचा 30. 4D सिरीजमध्ये एलिमेंट कोणता आहे, झॅट्रियमचं हे किती आहे, 39. त्यानंतर कॅन्डियमचा 48. 5D सिरीजमध्ये लॅन्थियम Z = 57. मर्क्युरी Z = 80. विथ डोज सेन्सियम अँड ल्युटेरेसियम. अँड 6D सिरीजमध्ये काय आहे, ॲक्टिनियम, कॉपरनिशिलियम. विदाउट डोज द थॉर्मियम टू लॉवरेन्थियम. The general electronic configuration translates eight element is n-1 D 1 to 10 and 1 to 2. त्यानंतर काय, position of periodic table. The transition element of the placed periodic 4 to 7 पर्यंत. आणि ग्रुप कोणते आहेत, 3 to 12. तेच कन्सिस्टिव्ह 3D 4D 5D अँड 6D सिरीज हे करत असतात. याबद्दल काय सांगितलं आहे, 8.1मध्ये पाहायला सांगितलं आहे. सो 8.1ची डायग्राम ही इथं आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे की 3D 4D 3D सिरीज 4D सिरीज 5D सिरीज 6D सिरीज. त्यामध्ये स्कँडियम, ट्युटेरियम, व्हॅनेडियम असं काही आहे. त्यानंतर they are placed at the center of the S block side, P block others. The electropositivity, reactivity and the others properties show that gradual change S block to P block throughout those of D block elements.
म्हणजे काय सांगितलं, दे आर प्लेस्ड सेंटर विथ एस ब्लॉक आणि पी ब्लॉक. डी ब्लॉक हा हे जे 4, 5, 6, 7 किंवा हे जे ग्रुप्स आहेत, एलिमेंट्स आहेत, ते कुठे प्लेस्ड आहेत, तर एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्ये. एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्ये तो डी ब्लॉक आहे, असा या पूर्ण पॅराग्राफचा अर्थ होतो. त्याच्यानंतरची प्रॉपर्टी आहे किंवा कन्सेप्ट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काय सांगितलं की द 3D सिरीज बिंग विथ स्कँडियम बिगन्स म्हणजे कुठून स्टार्ट होतो, स्कँडियमपासून. त्याचं हे किती आहे, ॲटॉमिक नंबर 21, आणि एंड्स कशाने होतो, झेड एन म्हणजे झिंकचा ॲटॉमिक नंबर 30 आहे. आणि ऑर्गॉन इज अ नोबल गॅस प्रेडिक्टिंग 3D series and its electronic configuration is 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. Calcium is 20, belongs S block and fourth period has the electron configuration 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2. Hence 21th electron is scandium. म्हणजे काय सांगितलं गेलं की आपल्याला त्या स्कँडियमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किंवा त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे तो विचारला. तर आपण सपोज काय करू की ऑर्गॉनचा हे किती आहे, ऑर्गॉनचा ॲटॉमिक नंबर झेड इज इक्वल टू 18. आपण बघू ना, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन असे आहेत. तर ऑर्गॉनचा 18 आहे. आणि आपण तसं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर आपण फक्त स्कँडियमचं लिहायचं असेल तर 21, तर 1s2, 2s2, 2p6, 3s2 किती झाले, 10, 2 12, 3p6 नंतर 3p6 2 10, 10 2 12, 12 12 6 18 हा झाला ऑर्गॉनचा. तर हा ऑर्गॉनचा झाला. त्याच्यानंतर आपल्याला स्कँडियमचा काढायचा आहे ना, मग स्कँडियमसाठी प्लस अजून किती, 18 आणि 3 21. मग आपण त्यानंतर डी ऑर्बिटलमध्ये जातो. सो डीमध्ये कसं जातो, 3D 3 नाही होणार, 4s2 3D, मग काय येईल 3D 1 आणि 4s2 हे दोन फुलफिल झाले. आणि राहिलं तर डी ब्लॉकमध्ये. म्हणजे हा कसा येईल माहिती आहे का, 3D 10 डीचे 5 ब्लॉक असतात, 1 2 3 4 5 आणि हा एसचे 2 ब्लॉक. सो 4s2 1 2 आणि हा डीचा 1 असं होऊन जाईल. तो अवेलेबल 3D ऑर्बिटल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ स्कँडियम इज काय, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3D 1 and 4s2 और कॅन बी रिप्रेझेंट ॲज ऑर्गॉन 3D 1 4s1 असं पण तो रिप्रेझेंट केला जातो. त्यानंतर इथे एक